तुम्हाला इथून पुढे आता काय कार्य करायचं? माझ्या परमपूज्य भाऊनी एक बालप्रबोधिनीचं एक उपक्रम दिलेला आहे. तो मी शाळांमध्ये जाऊन तो उपक्रम करते. त्यानंतर संस्कार वर्ग, मी आता गावामध्ये जास्त राहते, संस्कार वर्ग घेते. एखादा श्लोक वगैरे म्हणताना तो मुलांच्या लेव्हलने कसा जायला पाहिजे, हां. तर असं मी एक पुस्तक तयार करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एकच सांगते आणि त्याच्यातून माझा हाच भाव आहे, की लहानपणापासून त्या परमात्म्याबद्दल, त्या ब्रह्मांड शक्तीबद्दल त्यांना मुलांना लहानपणापासून त्याची जाणीव पाहिजे, त्याची ओढ पाहिजे आणि महत्त्व पाहिजे. म्हणजे आपली पंचतत्व, त्यातही हां. परमेश्वर भरलेला आहे. बरोबर. आपली पंचज्ञानेंद्रिय, आपली पंचकर्मेंद्रिय, तर यातून कसा परमेश्वर आहे हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न असतो. करेक्ट. पण हे सांगताना नुसतं श्लोक पाठ कर, बोल असं नाही मला असं नाही. सांगायचंय. तर साधा आपण उठल्या उठल्या हा श्लोक म्हणावा, की कराग्रे वसते लक्ष्मीही, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, हा प्रभाते कर दर्शनम. बरोबर. माझी अगदी 4 वर्षाची मुलं सुद्धा हा श्लोक पटकन पाठ करतात, पण त्याला अर्थ नाहीये. मग तो ऍक्टिव्हिटीतून पहिला त्यांना सोपा करून सांगायचा. मग मी तो कसा एक खेळ घेते, की चला सगळ्यांनी हात बांधा, तुमचे हात संपावर गेले आणि आता ते तुमचं काहीच काम करणार नाहीत. बघा हा, आता डोळे मिटा, सकाळी तुम्ही उठलात, इमॅजिन करायचं, आता ब्रश करायचंय पण हात सोबतीला नाहीये. अच्छा. असं करून मग हात तुमचे लक्ष्मी कसे, सरस्वती कसे, अच्छा. आणि मग तो श्लोक सांगायचा. जो आपल्याला सगळं फ्री देतोय, त्याचं. सूर्यप्रकाश देतोय, तोच देव आहे ना. मग त्याला काहीतरी थँक्स म्हणायलाच पाहिजे ना आपल्याला. बरोबर. मग त्यासाठी श्लोक म्हणायचे, हां. त्यासाठी मंत्र म्हणायचे. वाह! असं ते खेळातून त्यांच्या लेवलमधून तुम्ही शिकवा. असं माझं लेखन नाही, आता लेखन चालू आहे. लेखनाचं. आपलंच अध्यात्म आपण करता करता प्रामाणिकपणातून परमेश्वर कसा मिळतो हेच, किंवा स्वामी किती जवळ येतात हेच सांगण्याचं मला म्हणजे उद्देश होता.